जायचं नाही, नाही काय नाही. ट्रॉफिक करून दिलं नाही, काहीच करून दिलं नाही तुला. रोडची वाट लावून ठेवली नाही तर काय. 600 करोडचा रस्ता केला. आम्हालाच गप करा, आम्हालाच गप करा. 600 करोड गेले कुठे? 600 करोड गेला कुठे? मला बोलून द्या. काय रिपोर्ट आले साहेबांना सांगा. रिपोर्ट सांगा तुम्ही, सांगा साहेबांना. आम्ही साहेबांकरता का पाहिजे तर तुम्हाला आता उलटा टांगला असताय तुम्ही. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या ते तुम्ही म्हणणं नाही, वस्तुस्थिती सांगा. म्हणणं नाही, काय वस्तुस्थिती सांगायची. किती जीव गेले ते सांगा. सगळे तोही आता पूर्ण दहिसर पासून म्हणजे तुमच्या फक्त ह्या नॅशनल हायवेच्या चुकांमुळे ट्रॅफिक जाम होत आहे. टोल नाक्याचा विषय आलेला आहे. बघा, टोल नाका हा विषय जर तुमचा रस्तेच बरोबर झाले तर हा विषय तिकडे शिफ्टिंगचा येणारच नाही. अदरवाईज रस्त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. 121 किलोमीटर लांबी जी आहे माझी, त्याच्यामध्ये माझे व्हर्च्युअली 119 किलोमीटर आपली झालेली आहे. 2 किलोमीटर फक्त 2 किलोमीटर सर्व्हिस रोड आहे. सर्व्हिस रोड आहे तुमचे. रोडला फिरवा त्याला बाईकवर फिरवा, बाईकवर फिरवा, बाईकवर फिरवा. मग धूळ मुलं हॉस्पिटलमध्ये पोहोचू नाही शकत. तुम्ही नाही मरत याच्यात. लहान मुलांचे जीव जात आहेत. आम्हाला कुठे जायला नको 2-2-3 दिवस. स्कूल मधली मुलं रात्री घरी येतात. मग काय माहिती आहे, ती मुलं रडतात रात्री घरी पोहोचतात. त्यांचं जेवणाचा हाल, सगळ्याचा हाल करून ठेवलेत. चुकीची नाहीये काय म्हणजे तुमच्या दुश्मनी आहे का? तुमचे लोक योग्य प्रकारे काम करत नाही. आता एवढी वर्ष झाली. आता मी सुद्धा त्या ब्रिज क्रॉस केल्यानंतर आमदार आहे. आता एवढी वर्ष मी तुम्हाला कधी काय त्रास दिला? रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. तुमचे जे कामं झालेली आहे ते कसेही तुम्ही ओव्हर कामं केलेली आहे. शासनाचे पैसे मिळाले म्हणून चुकीच्या पद्धतीने कामं केलेली आहे. मान्य करा. मध्ये जो काही प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याच्यामध्ये CRRच्या सायंटिस्टची आता व्हिजिट झाली मागच्या 15 दिवसापूर्वी. आम्ही IIT सुद्धा त्याच्यामध्ये ओपिनियन घेतलेलं आहे आणि मायक्रो सर्व्हिसेस सुद्धा आता इकडे. ठीक आहे, आता तुम्ही टेक्निकल कारण सांगू नका. मी आता यांच्या आज हे जी मंडळी आलेली आहे त्यांच्या विनंतीचा मान देऊन मी मंत्रालयामध्ये बैठक लावतो. म्हणून तुम्हाला तुमचे टेक्निकल गोष्ट पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काम आहे ते पूर्ण झाले पाहिजे. टोल नाका नंतरचा विषय, परंतु रस्त्याची कामं आधी होईल. लोकांचा जर जीव जात पण टोल नाका पण आम्ही टॅक्स घेता, टॅक्स घेता. आमच्या गाड्या बघा कशा झाल्यात. डिझेल आमचं जातं, गाड्या खराब करून ठेवल्यात ट्रॅफिक मध्ये. वैयक्तिक फायदा आहे का कुठल्या गोष्टीमध्ये? तुमचे हे रस्ते जर व्यवस्थित झाले तर हा प्रश्न निर्माण होत नाही. तुमचे रस्ते चुकीच्या पद्धतीने तुम्ही रस्ते केलेले नाही म्हणून हा प्रश्न निर्माण झालेला. पुढल्या आठवड्यात मी बैठक लावतो. यांना पण बैठकीला बोलवतो. पण ह्या बाबतीत निर्णय घ्या, लवकरात लवकर कामं करा. आंदोलन करायला लागतं. तुम्ही रिपोर्ट मालमत्तेवर अमेरिका RCTचा टोल असू शकतो. उत्तर द्या, उत्तर द्या. मीडियासमोर उत्तर द्या. मीडियाला उत्तर विचारा, उत्तर विचारा, उत्तर विचारा, उत्तर विचारा ना. हो का नाही? उत्तर विचारा, उत्तर द्या ना. कशाला बावली म्हणता? कशाला बावली म्हणता? साहेबांचं करायचं काय? लोकांवरती पाय, साहेबांचं करायचं काय? लोकांवरती पाय. बघाव टोल नका बघाव, बघाव टोल नका बघाव. NHI हाय हाय, NHI हाय हाय, NHI हाय हाय, NHI हाय हाय.
NHI हाय NHI हाय NHI हाय NHI हाय NHI हाय NHI हाय चिठ्ठीचं करायचं काय चिठ्ठीचं करायचं काय इकडे टोल नाक्याचा विचार करायचा नाही कोणी इकडे आगरी जोशी समाजला तो विचार करायचा नाही तुमच्या आमच्याकडे कोणी विचार करायचा नाही टोल नाक्याला इकडे आगरी आदिवासी समाजला तो विचार करून कुठे निर्णय करा अंडू पांडू नाही होत आम्ही विचार करा नंतर यायचं आमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला आमदार खासदारांची गरज नाही लागत करोडे खाता पैसे खाता सर्व खाते चिटणीस अरे याच्यावर उत्तर घे उत्तर घे ना हे उत्तर दे ना उत्तर दे उत्तर दे उत्तर द्या ना परत येऊ नको बरं तोंड दाखवायला त्याची गाडीच फोडून 600 करोड खाल्ले खड्डे नाही का काय नाही येतात ढाणा नाही पळायचं इकडून तुम्हाला मागणे काय होतं काय मंत्री पाहिजे शूटिंग करा उठणार रॉंग साइड लाईनीत चला लाईनीत चला आम्ही रोज ट्रॅफिक लाईनीत जायचं रॉंग साइड नाही जायचं लाईनीत जायचं आम्ही काय लाईनीत जायचं आम्ही रॉंग साईड जायची ट्रॅफिक सहन रॉंग साईड तुमच्या विचार दिवा दुकान सरळ जायचं वाहतूक मधून जायचं वाहतूक मधून जायचं रॉंग साईड नाही जायचं सरळ जायचं ऍक्सिडेंट होतात रॉंग साईडने चला सरळ पळा घेऊन वसई विरार आहे ठाणा नाही तुम्हाला गेली 12 वर्ष आगरी आहोत समजलं ऍक्सिडेंट होतात ना मग यांना का रॉंग साईडने जाऊन देतात ट्रॅफिक मधून जाऊन बघा हलका होतात आमची मुलं बघा ना जाऊन आता ट्रॅफिक मधून टॅक्स घेताना आमच्याकडून खड्डे करून 600 करोड रस्त्याचे 600 करोड इकडे नागरिक चालू देणार कोणाची तुम्ही गरिबांना एकत्र पिस्ती घ्या हे बघा आम्ही स्थानिक